नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्रा यमगर लिखित वीर प्रताप मोहिते भाग 15. काव्याने कौस्तुभकडे पाहिलं. तिच्या नजरेत आता राग होता. कौस्तुभ दादा, तू माझा भाऊ आहेस म्हणून मी शांत आहे, पण वीर आणि माझं नातं काय आहे हे तुला सांगण्याची गरज नाही. कावेरी ही आमची मुलगी आहे आणि आम्ही कायदेशीररित्या सोबत आहोत. पोलिसांनी आता इथून निघून जावं, अन्यथा मी मानहानीचा दावा ठोकेन. तसे इन्स्पेक्टर गोंधळले. पण आमच्याकडे तक्रार आली होती. ज्याने तक्रार केली त्याला आधी पुराव्यांची खात्री करायला सांगा, काव्याने ठणकावून सांगितले. शेवटी पुराव्याअभावी पोलिसांना माघार घ्यावी लागली. इन्स्पेक्टर निघून गेल्यावर कौस्तुभ रागाने थरथरत होता. काव्या, तू खूप मोठी चूक करतेस. हा वीर तुला पुन्हा दगा देईल. तो देईल की नाही हे मी बघून घेईन. तू आत्ता या वाड्यातून निघून जा, काव्याने थंड स्वरात सांगितले. कौस्तुभ आणि इशिताला आता हार मानावी लागली, पण त्यांच्या डोळ्यातील सूड कमी झाला नव्हता. सगळे निघून गेल्यावर वीरने काव्याकडे पाहिले. त्याचे डोळे ओलावले होते. काव्या, तू मला का वाचवलंस? तुला तर संधी होती मला संपविण्याची. काव्याने त्याच्याकडे पाहिले, पण तिच्या नजरेत अजूनही अंतर होतं. मी तुला वाचवलं नाही आहे वीर, मी माझ्या मुलीचं भविष्य वाचवलं आहे. तू जे पाप केलंस त्याची शिक्षा तुला मी देणार तर आहेच. ती अशी तुरुंगात जाऊन संपणार नव्हती. वीरने तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला, पण तिने तो झटकला. माझी सेवा करायची म्हणतोयस ना, तर मग उद्यापासून सिद्ध कर. माझी मुलगी आणि मी या वाड्यात सन्मानाने राहू. तू फक्त आमचा रक्षक बनून राहशील, नवरा म्हणून नाही. मंजूर आहे, वीर म्हणाला. उद्यापासून तुला एक नवीन वीर दिसेल, जो फक्त तुझ्या आणि कावेरीच्या आनंदासाठी जगेल. त्या रात्री वीर स्टडी रूममध्येच सोफ्यावर झोपला. त्याच्या मनात फक्त एकच विचार होता, काव्याच्या जखमा कशा भरायच्या. सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश काव्याच्या खोलीत शिरला होता. कालच्या वादळानंतरची ही पहिली शांत सकाळ होती. काव्याने डोळे उघडले तेव्हा तिला बाजूला कावेरी शांत झोपलेली दिसली. तिने हलकेच कावेरीच्या कपाळावर हात फिरवला. माझं बाळ, ती हळूच पुटपुटली. तिने बाजूच्या टेबलकडे पाहिले तर तिथे वाफाळलेला कॉफीचा कप आणि एक पांढऱ्या गुलाबाचं फूल होतं. सोबत एक चिठ्ठी होती. प्रायश्चित्ताचा पहिला दिवस. तू आणि कावेरी आजपासून या वाड्याच्या राण्या आहात. वीर. काव्याने ती चिठ्ठी बाजूला ठेवली. तिच्या मनात अजूनही द्वंद्व होतं. एका बाजूला वीरचा तो भयानक गुन्हा होता आणि दुसऱ्या बाजूला त्याने काल रात्री दिलेली प्रांजळ कबुली. ती उठून फ्रेश झाली आणि खाली हॉलमध्ये आली. हॉलमधलं दृश्य पाहून ती मात्र जागीच थबकली. वीर, जो कधी काळी हाताने पाण्याची बाटलीही उचलत नसे, तो आज स्वतः कावेरीसाठी नाश्ता तयार करत होता. त्याने ॲप्रन घातलं होतं आणि तो मोठ्या उत्साहात पॅनकेक बनवत होता. दादा, मला जास्त चॉकलेट हवं आहे, कावेरी डायनिंग टेबलवर बसून आनंदाने ओरडत होती. हो ग माझी प्रिन्सेस, तुला हवं तसं, वीर हसून तिला म्हणाला. त्याने काव्याला तिथं उभं पाहिलं आणि त्याचे हात क्षणभर थांबले. काव्या, गुड मॉर्निंग. बस ना, तुझ्यासाठी नाश्ता तयार आहे. काव्या काही न बोलता खुर्चीवर बसली. वीरने तिच्यासमोर प्लेट ठेवली. त्याने मुद्दाम तिच्या आवडीचा उपमा बनवला होता, अगदी तसाच जसा तिला कॉलेजच्या दिवसात आवडायचा. तुला अजूनही आठवते? काव्याने न राहून विचारलं. वीरने मान खाली घातली. तुझ्याशी संबंधित प्रत्येक छोटी गोष्ट माझ्या काळजात कोरलेली आहे काव्या. मी ती विसरलो नव्हतो. फक्त अहंकाराच्या धुंदीत मी त्या गोष्टींना महत्त्व दिलं नव्हतं. त्याच वेळी इशिता तिथे आली. तिचे डोळे रागाने लाल झाले होते. वीर, हे काय नाटक चालले? मी तुझी पत्नी आहे आणि तू या केअरटेकरसाठी नाश्ता बनवतोस? वीरने शांतपणे पॅन खाली ठेवला आणि इशिताकडे पाहिले. इशिता, तू या घरात फक्त एका करारापोटी आली आहेस. काव्या या घराची खरी मालकीण आहे. जर तुला हे मान्य नसेल तर तू आत्ताच तुझे सामान भरून निघून जाऊ शकतेस.
इशिताचा चेहरा पांढरा पडला. तिला माहीत होतं की वीर आता सत्याच्या जवळ पोचला आहे. तिने रागात पाय आपटून तिथून पळ काढला. काव्या, आजपासून तुला कशाचीही काळजी करण्याची गरज नाही. वीर काव्याच्या जवळ येत म्हणाला. तुला हवं ते स्वातंत्र्य मिळेल. तुला जर बाहेर कामाला जायचं असेल तर मी तुला रोखणार नाही. उलट मी तुला सपोर्ट करेन. मला कोणाच्याही उपकाराची गरज नाही वीर, काव्या ठामपणे म्हणाली. मला फक्त माझ्या मुलीची सुरक्षा हवी आहे. त्यासाठीच मी आहे, वीरने गंभीरपणे सांगितले. कौस्तुभ आता शांत बसणार नाही. त्याने पोलिसांना बोलावून आपली चाल खेळली आहे. आता तो कायदेशीर मार्ग शोधेल. पण मी कावेरीला तुझ्यापासून पुन्हा कधीही दूर होऊ देणार नाही. दुपारी वीरने कावेरीला बागेत खेळायला नेलं. काव्या खिडकीतून त्यांना पाहत होती. वीर कावेरीसोबत लहान मूल होऊन खेळत होता. तो तिला झोका देत होता, तिच्या मागे धावत होता. कावेरीचं हसू पूर्ण वाड्यात घुमत होतं. अचानक कावेरी पडली आणि तिच्या गुडघ्याला थोडं लागलं. ती रडायला लागली. वीरने धावत जाऊन तिला उचललं. तो स्वतः घाबरला होता. काऊ, सॉरी बेटा, दादा आहे ना. त्याने तिची जखम फुंकर मारून स्वच्छ केली आणि तिला मिठीत घेतलं. काव्याला जाणवलं की वीर बदलत आहे. तो केवळ एक बाप म्हणून नाही तर एक माणूस म्हणून स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करत होता. पण तिची जखम इतकी खोल होती की ती एका दिवसात भरणं शक्य नव्हतं. संध्याकाळी वीर काव्याच्या खोलीबाहेर उभा होता. काव्या, मी आत येऊ शकतो? ये, ती म्हणाली. तसं वीर आत आला. त्याच्या हातात काही कागदपत्रे होती. हे तुझ्या नावाने केलेले शेअर्स आणि प्रॉपर्टीची कागदपत्रे आहेत. जर उद्या मला काही झालं तर तू आणि कावेरी रस्त्यावर येणार नाही याची मी सोय केली आहे. हे कशासाठी? काव्याने विचारले. हे माझं तुझ्याप्रती असलेल्या प्रेमाचं प्रतीक नाही तर माझ्या चुकीचं प्रायश्चित्त आहे, वीर म्हणाला. मी तुला ड्रग दिले, तुझा विश्वास सोडला. खरं तर त्या बदल्यात हे काहीच नाही. पण तू हे स्वीकारले तर मला शांतता मिळेल. काव्याने त्याच्या डोळ्यात पाहिलं. तिथं आता तोच जुना वीर होता जो कधी काळी तिच्यासाठी कवितेच्या ओळी लिहायचा. पण आता त्यात पश्चातापाची धार होती. वीर, तू माझ्यासाठी जे करतोयस ते ठीक आहे, पण तू स्वतःला माफ केलंस का? काव्याने विचारलं. वीरच्या डोळ्यात पाणी आलं. नाही काव्या, आणि कदाचित मी कधीच स्वतःला माफ करू शकणार नाही. पण तुला सुखात बघणं हेच आता माझ्या जगण्याचं ध्येय आहे. तो तिथून निघून गेला. पण काव्याच्या मनात आता थोडी हलकीशी आपुलकी निर्माण झाली होती. मोहिते वाड्याच्या विस्तीर्ण बागेत रात्रीची शांतता पसरली होती. पण वाड्याच्या आत मात्र वादळापूर्वीची स्तब्धता होती. काव्या आपल्या खोलीच्या बाल्कनीत उभी राहून काळोख्यात हरवलेल्या झाडांकडे पाहत होती. तिच्या हातात अजूनही वीरने दिलेली ती प्रॉपर्टीची कागदपत्रे होती. या कागदांनी तिला श्रीमंती दिली होती. पण तिचे हरवलेले 3 वर्ष आणि तो ओरबडलेला सन्मान परत मिळणार होता का? होईल का परत यांचं नातं पूर्वीसारखं? करेल का माफ काव्या वीरला? आता पोलिसांची खेळी फेल ठरल्यानंतर कौस्तुभ आणि इशिता कोणती नवी खेळ खेळतील? हे सर्व जाणून घेण्यासाठी ऐकत रहा वीर प्रताप मोहिते. भाग कसा वाटला समीक्षा करून नक्की सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.